नमस्कार. मी अपर्णा कर्वे नेरळ. खास संक्रांतीसाठी आज मी तुम्हाला गुळपोळ्या करून दाखवणार आहे. तर आपण बघूया त्यातलं सारण, त्याचं कव्हर आणि गुळाची पोळी कशी करायची. बघा तर प्रमाण 2 वाट्या गूळ, अर्धी वाटी चांगले तीळ भाजून केलेलं कूट, 2 चमचे बेसन 2 चमचे तेलात चांगलं भाजून, खोबरं भाजून 2 चमचे, वेलची पावडर आणि जायफळ. आता आपण बघणार आहोत हा गूळ कुकरात आपण झाकण ठेवून 3 शिट्ट्या करणार आहोत. वाफ गेल्यावर गूळ बाहेर काढणार आहोत. चमच्यानी कालथ्याने हलवून घेणार आहोत आणि मग त्यात तिळकूट, बेसन, खोबरं, खसखस, दाण्याचं कूट हे ऐच्छिक आहे, वेलची, जायफळ हे घालून आपण ते सर्व बाजूला ठेवणार आहोत. आता आपण बघणार आहोत कव्हर कसं करायचं. तर बघा 3 वाट्या कणिक, अर्धी वाटी मैदा, मोठा चमचा बेसन, थोडंसं मीठ, हळद आणि 3 चमचे कणिक आहे की नाही, तर एका वाटीला 2 चमचे म्हणजे असं 6 चमचे हा टीस्पून आहे. आणि ही वाटी मापाची आहे, आपली रोजची आमटीची वाटी. हे 6 चमचे तेल आपण गरम करून मोहन करून आपण हे सगळं मिश्रण एकत्र केल्यावर त्यात घालणार, चोळून घेणार. साधारणपणे अर्ध्यापेक्षा कमी पाणी लागेल अशी कणिक, पुऱ्यांइतकी घट्ट, आपल्या रोजच्या पोळ्यांपेक्षा थोडी जास्त घट्ट अशी कणिक आपण भिजवणार आहोत. तर आता बघा ही आपण भिजवलेली कणिक आणि आपलं तयार झालेलं गूळ, ह्या दोघांचं आपल्याला हाताला लागलेला मऊपणा सारखा असेल की नाही, तर आपली गुळाची पोळी नक्कीच बिघडणार नाही आहे. तर आता आपण पोळी करून बघूया. आता पोळी करताना एक वेगळी खास टिप, आपण पुरी प्रेस वापरणार आहोत. पुरी प्रेस किंवा लाटून. तर आता आपण सर्वसाधारणपणे पोळीला जेवढा एक गोळा घेतो त्याचे 2 सारखे भाग करणार आहोत आणि त्याच्या एका गोळ्या एवढे आपण गुळाची लाटी, तयार केलेल्या गुळाची लाटी घेणार आहोत. आता बघा लाटण्यापेक्षा हे पुरी प्रेस आपल्याला खूप छान मदत करते. तर आपण त्याची पुरी लाटून घेणार आहोत. एक ही पुरी लाटली. दुसऱ्या लाटीची आपण तेवढ्याच आकाराची पुरी लाटून घेणार आहोत. आता बघा तेवढ्याच आकाराचा आपण गुळाचा गोळा घेतलेला आहे, तो आपण पिठात बुडवून, तांदूळाच्या पिठीचा आपण वापर केलेला आहे, त्याची पण तेवढीच आपण लाटी करून घेणार आहोत. थोडी मोठी करावी लागणार आहे. आता बघा ही लाटी आणि ही लाटी ही बरोबरीने केल्यावर आपल्या पोळीच्या ही थोडी लहान झाली आहे, गूळ बाहेर यायला नको म्हणून तेवढ्याच आकाराची परत मी जरा मोठी पुरी करून घेते. आता जेव्हा आपण ती त्याच्यावर बरोबर बसवणार आहोत, बघा काहीच, पुरणपोळीपेक्षा गुळाची पोळी फार कठीण आहे असं म्हणतात, पण बघा तुम्ही अशी केलीत ना, गूळ बाहेर येणार नाही, चिकटणार नाही. आता थोडं केल्यावर तांदूळाच्या पिठीवर आपण पोळी लाटायला घेणार आहोत. ही पोळी पातळ लाटायची असते. बघा तर सगळ्या बाजूनी आपला हात फिरला पाहिजे, पोळी पातळ व्हायला पाहिजे, मोठी व्हायला पाहिजे.
पोळी पातळ करायची आहे, म्हणून आपल्याला ती जेवढी मोठी होईल आपल्या रोजच्या पोळीच्या एवढी नक्कीच पोळी होते. जरा गॅस आपण मीडियम केलेला आहे. आता आपण बघायचं की पोळीला गूळ शेवटपर्यंत गेला आहे का नाही. जर गेला नसेल तर आपल्या सगळ्यांकडे पिझ्झा कटर असतं, तर थोडंसं गरज प्रत्येक वेळी लागते असं नाही, पण ती थोडीसुद्धा कडा आपल्याला नको असेल तर आपण ती कट करणार आहोत. तवा आपला छान गरम झालेला आहे. पोळी आपण टाकूया. पोळी एकदाच उलटी आणि एकदाच सुलटी करणार आहोत. 4-4 वेळा पोळी अजिबात उलटी सुलटी करायची नाही. आपल्याला अंदाज येतो, साधारण वरच्या गुडगुड्यांकडे बघून आपल्याला समजतंय की पोळी सगळ्या बाजूनी भाजली जाते का नाही. बघताय तुम्ही, पोळी उलटायची अजिबात घाई करायची नाही आहे. एकदा उलटल्यावर अजून थोडी व्हायला हवी आहे. हळद घातल्यामुळे पोळीचा रंग छान वाटतोय. आपल्याला पोळी उलटी करायची आहे. बघा कशी पोळी छान भाजली गेली आहे. तेवढीच पोळी किंचित गॅस आपण लहान करूया. सगळ्यात महत्त्वाची टीप लक्षात घ्या, पोळी काढताना आपण कागदावर काढणार आहोत, म्हणजे जी वाफ असते ती व्यवस्थित कागदावर. आणि बघा बघा पोळी आवडली का? अशीच आपण दुसरी पोळी करूया. आता बघा पोळी आणि मस्त त्याच्यावर घरचं तूप. ह्या पोळीचं वैशिष्ट्य म्हणजे बघा, पुरणपोळीला पातळ तूप, तर ह्या पोळीला घट्ट तूप. बघा खाऊन कशी लागते. चला तर मग कळवाल मला कशी पोळी झाली. धन्यवाद.